नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अंथरुणात पडल्यावर देवाचं नामस्मरण करत झोपत असाल तर समजा तुमचं आयुष्य बदलतंय. कधी तुम्ही लक्ष दिलंय का? दिवसभर किती गोंधळ, चिंता, धावपळ असू, पण जेव्हा आपण अंथरुणात पडतो, तेव्हा सगळं शांत होतं. देह थकलेला असतो, मन गोंधळलेलं असतं आणि त्यावेळी जर एखाद्याच्या ओठांवर देवाचं नाव असलं तर समजा त्या माणसाच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात झाली आहे. होय मित्रांनो, रोज झोपण्याआधी जर तुम्ही देवाचं नाव घेत असाल, झोपत असाल तर हे हलक्यात घेऊ नका. कारण तुम्ही त्या क्षणी केवळ जप करत नाही, तर देवाशी जोडलेली ऊर्जा आपल्या शरीरात, मनात आणि आत्म्यात जागवत असता. झोपण्याआधीचा क्षण हा खास असतो. आपलं अवचेतन मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड सर्वात जास्त सक्रिय होतं. झोपण्याच्या 5 मिनिटापूर्वी आणि उठल्यावरच्या 5 मिनिटात जे विचार आपण त्या क्षणी मनात आणतो ते थेट आपल्या अवचेतनात कोरले जातात आणि तेच विचार आपल्या आयुष्याला दिशा देखील देतात. म्हणूनच जे लोक झोपण्याआधी देवाचं नाव घेतात ते देवाच्या ऊर्जेला अवचेतनात साठवतात. यामुळे त्यांचं मन शांत राहतं, भीती, नकारात्मकता, चिंता दूर होते. नामस्मरण म्हणजे फक्त देवाचं नाव म्हणणं नाही, ते म्हणजे देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेणे. राम, कृष्ण, शिव, गणपती, लक्ष्मी, साई, हनुमान कोणतेही नाव म्हणा, पण भावना पवित्र ठेवा. देवाचं नाम हे स्पंदन आहे, कंप आहे. प्रत्येक नावात एक विशिष्ट कंपन असतं, जे आपल्या मनाच्या लहरी शांत करतं. झोपण्याआधी हे कंपन शरीरात आणि आत्म्यात प्रवेश करतात. झोप खोल लागते, मनातील भीती निघून जाते. दुसऱ्या दिवशी उठल्यावर नवा उत्साह येतो आणि देवाशी जोडले जातो. तुम्ही म्हणाले सगळं अध्यात्म आहे, पण विज्ञानही हेच सांगतं. झोपण्याआधी मंत्र किंवा नाम म्हणणं म्हणजे मनाची फ्रिक्वेन्सी शांत करणं. जेव्हा तुम्ही ओम नमः शिवाय किंवा जय श्रीराम म्हणता, तेव्हा तुमचा ब्रेन अल्फा किंवा थेटा फ्रिक्वेन्सीमध्ये जातो. हीच फ्रिक्वेन्सी ध्यानाच्या वेळी मिळते. याच अवस्थेत मेंदू आत्मिक ऊर्जा शोषून घेतो. झोप चांगली लागते, रक्तदाब संतुलित राहतो आणि नकारात्मक विचार दूर होतात. आता यामुळे मनःशांती, मन शांत राहतं आणि काळजी कमी होते. तसेच नकारात्मकता नाहीशी होते. नकारात्मक शक्ती जवळ येत नाही. झोप गुणकारी होते, खोल लागते, मन ताजेतवाने होते, सकारात्मक ऊर्जा वाढते. सकाळी उठल्यावर चांगला मूड आणि प्रेरणा मिळते. आत्मिक प्रगती हळूहळू आत्मा जागृत होतो. देवाची अनुभूती मिळते. धन, लक्ष्मीचा ओघ जिथे देवाचं स्मरण असतं तिथे दारिद्र्य कधीच राहत नाही. जे तुमचं मन आपोआप आठवतं त्याच्यावर तुमचा विश्वास आहे. त्याचं नाव घ्या. संकटापासून मुक्ती हवी असेल तर हनुमानाचं नामस्मरण, धनलाभासाठी लक्ष्मीचं नामस्मरण, आरोग्यासाठी दत्तगुरूंचं नामस्मरण, मनशांतीसाठी साईनाम आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी शिवनाम. आता झोपण्याआधी नक्की काय करायचं? नंबर 1, झोपण्याआधी हात, पाय धुवून बसा. नंबर 2, 1 मिनिट शांत बसा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. नंबर 3, तुमच्या मनातला सारा गोंधळ देवाच्या चरणी अर्पण करा. नंबर 4, मग शांतपणे देवाचं नाव घ्या. राम, राम, राम किंवा ओम नमः शिवाय. नंबर 5, नाव घेताना स्वतःला देवाजवळ जात असल्याची कल्पना करा. नंबर 6, जसं मन हळूहळू शांत होतंय तसं झोप स्वतःहून लागेल. देवाचं नामस्मरण हे अवचेतन संवादाचे साधन आहे. तुम्ही देवाशी संवाद साधत असता तेव्हा देव तुमचं जीवन आपल्या हातात घेतो. कधी-कधी काही संकट टळतात, काही अडचणी सहज सुटतात, काही लोकांचा स्वभाव बदलतो. हे सगळं योगायोग नसतो. ते देवाचं नाम असं म्हणतात. ज्याच्या ओठांवर झोपताना देवाचं नाव असतं त्याचं रक्षण स्वतः देव करतो.
अनेक लोकांचा अनुभव मला झोपण्याआधी साईबाबांचे नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही आणि खरंच त्यांचा अनुभव शांत असतो. किती लोक म्हणतात राम नाम घेतल्यावर सगळं हलकं वाटतं. अगदी संकट असलेले लोकही म्हणतात मी देवाचं नाव घेतो आणि दुसऱ्या दिवशी उपाय सापडतो. हे चमत्कार नाहीत, हे नामाचा परिणाम आहे. राम या नावात र म्हणजे अग्नी आणि म म्हणजे शांती, म्हणजे नकारात्मकता जळते आणि मन शांत होतं. ओम नम शिवाय यात 5 अक्षर पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात. ते आपल्या शरीरातील 5 तत्वांना संतुलित करतात. जय साईराम या भक्ती आणि विश्वासाचं अद्वितीय स्पंदन आहे. झोपण्याआधी हे म्हटल्यावर आपण पूर्णतः सुरक्षित जाणवतो. झोपताना शरीर विश्रांती घेतं पण आत्मा प्रवास करतो. जर तो प्रवास नामस्मरणाच्या ऊर्जेने सुरू झाला तर आत्मा उच्च स्तरावर जातो. देवाशी एकरूप होतो. यामुळे तुमचं आत्मिक क्षेत्र स्वच्छ राहतं. वाईट स्वप्न येत नाहीत आणि मन नेहमी प्रसन्न राहतं. जर तुम्हाला वाटत असेल की काहीच बदलत नाही, लक्षात ठेवा, देवाचं नाम क्षणात परिणाम दाखवत नाही. पण तो जो परिणाम हळू-हळू खोलवर घडत असतो. तुमचं मन शांत होतं, स्वभाव मृदू होतो, नेमकं संकट कमी भासत जातात आणि एक दिवस तुम्ही म्हणाल, "खरंच हे नामस्मरण माझ्या आयुष्याचं परिवर्तन ठरलं." आजपासून फक्त 5 मिनिटं द्या. स्वतःला झोपण्याआधी मोबाईल, चिंता, विचार बाजूला ठेवा आणि फक्त देवाचं नाव घ्या. हे नाव म्हणजे तुमचं कवच आहे. जसं लहानपणी आई अंगाई गीत गात असे, तसं आई देवाचं नाव हे तुमचं अंगाई गीत बनवा. एक दिवस तुम्ही येईल तेव्हा तुम्ही जाणाल की देव कधी दूर नव्हताच, तो तर तुमच्यातच होता. तुमच्या ओठांवर, तुमच्या श्वासात, तुमच्या झोपेतही. जर तुम्ही रोज झोपण्याआधी देवाचं नाम घेत असाल, तर समजा तुम्ही देवाच्या कृपेच्या छत्रछायेत आहात. मित्रांनो, हलक्यात घेऊ नका, कारण अशा भक्तांचं रक्षण स्वतः देव करतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.